तर हाय नमस्कार. तर मगाशी तुम्ही बघितलंच आहे का नाही जुनं घर. मगाशी बसून केला होता व्हिडिओ, म्हणला आता उभा राहून करावं. तर हा बघा हे घर. आणि मला काय कमेंट्स पण आल्या की राधाताई छोकुली म्हणते हे आमचं घर, अशी ती म्हणली होती व्हिडिओमध्ये. आणि तशाच काय कमेंट्स पण आल्या की राधा छोकुली म्हणते आमचं घर, मग छोकुलीचं लग्नच झालं. तर जिथं आपण राहतो ते आपलंच घर म्हणायचं. आणि छोकुली जाणून बुजून मला तशी बोलते, तुम्हाला तर माहितीच आहे, खुनसाडवाने बोलत असते छोकुली सारखे. आता तिच्या आत्याच्या हिथं आली म्हणल्यावरती जरा शायनिंग हाणणार का नाही. तर मला काय कमेंट्स अशा पण आल्या होत्या की राधाताई घर अर्धच दाखवलं, जरा पूर्ण दाखव ना. तर चला आमच्या ननंदबाईचं घर तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे. तर हा बघा मला हे असल्याकडे निघत नाही त्या, पण आमच्या इडभट्टीवर आम्ही असलं दरवाजा वापरत होतो. तर हे बघा ही त्यांचं घर आहे. गावाकडे बघा अशा वलानी असते त्या, हे का नाही. हा बघा गावाकडे असे शेणानं सारवलेलं सूप असतं या, हे का नाही. छोटस घर आपलं, हे का नाही. लाव दरवाजा. सने येतं का लावाय तुला? लाव. आपल्या घरी तोरण आहे, पण आपल्या घरचं तोरण आपण लावतच नाही, कारण आपल्याला ह्याला सेफ्टी डोर असल्यामुळे लावायला येत नाही. तर ही घर आहे. तर चला तुम्हाला सगळं घर दाखवणार आहे मी. इथं ते स्वयंपाक ही ती करत असते ते, हे का ना. म्हणजे ही एक त्यांची रूम आहे आणि ही किचन आहे त्यांचं. इथं असं किचन आहे. तर ही घर काय तुम्हाला दाखवायचं नाही, थांबा तुम्हाला दाखवते. छोकुलीच्या आत्याचं बारकं पोरग, बघा हे सगळ्यात बारकं पोरग आहे. आणि आता 2 नंबरच्या पोराचं लग्न जवळ आलंय म्हणायचं, थोडक्यात जवळच आलंय. आणि मोठ्याचं तर झालंच, तिच्या आत्याला 3 मुलं आहेत. तर आता चला तुम्हाला हे त्यांचं नवीन घर दाखवते मी. तर ही त्यांचं नवीन घर आहे. तर चला आता आपण अख्खं घर बघणार आहे. हे बघा हे असं. छोकुली पण आहे इथं. त्यांचं घर आवरायचं चालू आहे ना, घर आवरते ते. हे त्यांच्या काय म्हणतात ते थोरल्या सुननं आणि लेकानं हे बाळांचे फोटो बसवलेला असताना पहिलं, आहे का ना. हो का, आपल्या घरासारखंच इथं पण असे फोटो बिटो आहेत, मूर्त्या आहेत त्या. आणि हो का तुम्हाला दाखवते आता. हे आपली छोकला बाय, छोकलीला बघायचं होतं, आहे का नाही. गेलं बाय पळून. लाज त्यात त्याला लाज वाटते, कारण सगळेजण चिडवतात ना त्याच्यामुळं. तर हे कोण नाही छोकुल्या लय स्वतःला कापूस असल्यावर नको सांगू गडे. कोशाच्या खणीत काढल्यावर दिसायला लागली. हा तर ही आपली छोकुली आहे बघा, हो का कशी दिसते या, हाय का नाही. असं घरात बसून बसून छोकुली जरा गोरी झाली म्हणून शायनिंग हाणती, हाय का नाही. बोल की जरा, नाही बोल वाटत तिला, लय लाज वाटते या. तर हे असं घर आहे बघा. आतून हे बघा असं आहे. हे कपाट हाय, परत इकडं दिवाण हाय. पडली असते गे बाय मी. हे बघा असं आहे. पण टीव्हीच नाही तर, टीव्हीची त्यांना गरज पण नाही, आहे का नाही छोकल्या. उठून आपलं काय करायचं, सगळी कामाला गेली की निवांत गप्पा मारायच्या त्या आजीबाई बरोबर, खायचं प्यायचं आणि मस्तपैकी राहायचं. आणि हा का ही तिची आत्या जरा थकली आज, मी आहे म्हणून सुट्टी घेतली ना त्यांना. तर त्यांना झोप बी लागली, त्यांना झोप पण वाटायला लागलाय, पण मी असल्यामुळे त्यांना झोप वाटत नाही, काय नाही. आता आम्हाला निघायचंय सकाळपासून. आता जाईल, थोड्या वेळानं जाईल, काय बसवून द्यायला आणि सोडायलाच आम्हाला कोण नाही. आता हे म्हणायला लागलं तर आज पण राहा. आजची तर पोरांची शाळा बुडलीच. पण बऱ्याच जणांना का नाही घर बघायचं होतं छोकुलीच्या आत्याचं, मग म्हणलं चला दाखवावं. ह्या 2 खोल्या आहे त्या, परत अजून तिकडे एक नवीन घर आहे त्यांचं. ते मला वाटत होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवावं, 1 BHK. पण तिकडं जायला लय अडचण आहे, असं म्हणजे नाही का दगड ते. तिकडलं घर तुम्हाला दाखवायचं होतं. ते 1 BHK आहे आणि मस्त आहे सगळं ते. पण तिकडं राहत नाही कोण, म्हणजे शेजारी पाजारी पण भरपूर जण आहे ती,
पण तिकडं काहीतरी वाट नाही वाटतं जायला, काय माहिती कशामुळं जात नाही तिकडं. ती हितच असते ते, आणि हिथं सगळी कामाला जातात म्हणून छोकुली तिकडल्या घरी जाते, कारण छोकुलीच्या 2 आत्या हितच येत्या ना, त्याच्यामुळं. तर चला आता कसं काय वाटतंय तुम्हाला सांगा आम्हाला कमेंट मध्ये. काय येते बाळवणीला? चल की आग. हिथं काय उलट हिथं तरी तिथं तरी टीव्ही ही हाय बघायला, हिथं काय आहे? त्या बारक्या बारक्या पुरी आहेत ना, त्या पुरींच्यात का नाही मिसळून ही जाते. मिसळून हे जाते करमत तिला. तर हे असं घर आहे, तिकडलं घर लय भारी आहे, पण ही त्यांचं वापरायचं घर आहे. जेवण झाली, मस्तपैकी जेवण केलं, जरा आराम केला, कमेंट वाचल्या, एक झोप काढली. आता म्हणलं निघावं. मी कुठं पण जाऊ द्या, मला कुणी जाऊन पण देत नाही लवकर, आणि मला मी अशा ठिकाणी जात पण नाही बरं का की तिकडं गाड्यांची सोय नाही. पण आता काय करावं, इकडं आपली छोकुली आहे म्हणल्यावर इकडं तर यावं लागतंयच. आता हिथनं आली तर खरी, पण आता हिथनं जायचं म्हणलं का नाही, गाड्याच नाही, उगं ह्याला त्याला म्हणायला लागतं आम्हाला निहून सोडा, गाडीपर्यंत निहून सोडा. आणि त्यांना म्हणायचं नाही राहा आजच्या दिवस, आणि लय शायनिंग हाणायची. मग आता आपण चालत चालत तर जाऊ शकतोय का? काय जवळ तर आहे का? होय वहिनी बाय? मग लय लांब आहे. कसं आम्ही कसं येताना पण आमची पंचायत आहे, जाताना पण पंचायत आहे. तुम्ही लवकर जाऊन देत नाही म्हणून मग आता पुण्याच्या बारीला मी येणारच नाही. काय छोकुली हाय, छोकुली तर कुठं आमच्याकडे राहते. माझ्या आत्या नुसतं आत्याच कौतुक, ही तर जग दुनिया मम्मीचं कौतुक करते, आई बापाचं कौतुक करते. आणि कशाचं आमचं कौतुक आहे? आमचं कौतुक आमच्याच लेकरांना नाही तर तुम्हाला काय बोलावं. तर बऱ्याच काय कमेंट्स अशा पण आल्या होत्या की छोकुलीला कशाला चॅनल खोलून देते, नको खोलून देऊ. पण त्यांच्या घरी पण मी अजून विचारलं नाही. मी म्हणत होते माझ्याकडे चॅनल आहे बघा, तर ती चॅनल देते म्हणत होते. काय ती एकटीच असते घरी, आणि काय दोघे मावळण भाच्या कशा राहतात हीच तिनं दाखवलं असतं. परत अजून त्यांच्या आता मधव्या पोराचं लग्न आहे ना, ती पण तुम्हाला बघायला भेटलं असतं. तसं तर असं बिन तसं बी तुम्हाला बघायला भेटणारच आहे, पण हितली तयारी कशी होती कशी नाही ही तुम्हाला व्हिडिओ मधून छोकुलीच्या बघायला भेटलं असतं. तुम्हाला वाटतं छोकुलीचं लग्न झालं, मग तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ जर तिचा पडला तर तुम्हाला कळलं ना की खरंच बाबा तिचं लग्न झालंय का नाही, है का नाही. ती म्हणजे ती कशी राहते कशी ना, कोण कोण राहतं, खरंच लग्न झालं का नाही, हे सगळं तुम्हाला तिच्या व्हिडिओमधनं बघायला भेटल असं मला वाटतं. कारण तुम्ही जे मला कमेंट्स टाकता ना त्याच्यातून माझं मन दुखवलं जातंय, बाकी काय नाही. मग ही कारण ते पोरगं पण बघा असं करतंय, असं चिडवत्या ती लोक म्हणते ती, कारण ती व्हिडिओ बघतात ती सगळ्यांना आजकाल कोण अडाणी नाही राहिलेलं, सगळ्यांना कळतं. मग ह्या अशा कमेंट्स टाकल्या का नाही, मग ती पोरगं बोलत बी नाही काहीच नाही कोणाला, मग असं लाजून पळणार ही ते अशा गोष्टी होत्या त्या. त्यामुळे मी म्हणलं की तिला चॅनल खोलून द्यावा, बाकी काय तवा. आणि आजकाल एवढ्या पुरी तुम्हाला सांगते व्हिडिओ बनवून किती फेमस झालेल्या आहेत त्या. तुम्हाला तसं नाही वाटावं म्हणून मी म्हणते की चॅनल खोलून द्यावं. अजून एकदा मी विचारते आणि मग भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये.